वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये मनोमिलन होण्याची चिन्ह दिसत आहेत। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे दोघंही मूळचे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत, पण महायुतीत त्या दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं नातं आहे। गणेश नाईकांच्या ठाण्यातल्या जनता दरबाराच्या निमित्तानं त्यांचा शिंदे विरोध वारंवार अगदी प्रकर्षानं दिसून आला होता। अखेर ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं त्या दोघांनी एकमेकांमधला वाद हा तुर्तास बाजूला ठेवलाय। उपमुख्यमंत्री शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती आहे। नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातल्या महापालिका निवडणुकांसंदर्भात त्यांनी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली। रात्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी झाली। आजही मुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा झालेली आहे। आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र लढतोय। नव्या मुंबईच्या बद्दल गणेश नाईक साहेबांची देखील चर्चा झाली आणि तेही विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे सकारात्मक आहेत। त्यामुळे आमचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा ओनली डेव्हलपमेंट। आणि मंडळी, आता वेळ झाली आहे ती सध्याच्या राजकीय घडामोडींवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या मुलाखतीचा संपादित भाग पाहण्याची।